तर रायगडाला आज आणि उद्या असे 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। रात्रीपासूनच जोरदार पावसानं रायगडकरांना चांगलंच झोडपून काढलंय। पावसाचा जोर असला तरी कोणतीही धोकादायक परिस्थिती नसल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली नाही। अंबा नदी वगळता जिल्ह्यातील इतर नद्या सामान्य पातळीवर वाहत आहेत। मुंबई गोवा महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक मंदावलेली पाहायला मिळतेय। त्यामुळे वाहन चालकांना कसरत करून या पाण्यातून वाट काढण्याची वेळ आलेली आहे। आढावा घेतलाय गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। आज देखील अनेक भागांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सकल भागांमध्ये पाणी साचण्याचा प्रकार आहे तो समोर आलाय। सध्या मुंबई गोवा महामार्गावरची दृश्य आहेत। माणगाव जवळच्या डालघर फाट्याजवळ असणाऱ्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे वाहन चालकांची या ठिकाणी तारेवरची कसरत आहे ती सुरू झालेली आहे। खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचा प्रकार आहे तो समोर आलाय। त्यामधूनच आता आपण या मुंबई गोवा महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक आहे ती मंदावलेली पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये सध्या इशारा पातळी ओलांडलेल्या नद्या आहेत त्या आजूबाजूच्या सकल भागांमध्ये आहे तो आता पाणी आहे तो ओसरताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर असाच राहिला तर अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। शिवाय अनेक भागांमधल्या प्रमुख मार्गांवरची वाहतूक आहे ती मंदावलेली पाहायला मिळते। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।